एका भारतीय मुलीचं स्वप्न अमेरिकेच्या रस्त्यावर चिरडलं गेलं आणि त्याची किंमत तब्बल 262 कोटी रुपये. पण प्रश्न हा आहे की ही न्यायाची किंमत आहे की फक्त सेटलमेंट. पण हाच अपघात भारतात झाला असता तर आपल्या सिस्टीममध्ये त्या जीवाची किंमत किती आणि कशी ठरते, आज आपण भावना बाजूला ठेवून थेट सिस्टीमची तुलना करूया. नमस्कार, मी अक्षय. जानेवारी 2023, सिएटलमध्ये 23 वर्षांची भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुला, ती नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या सिएटल कॅम्पसमध्ये मास्टर करत होती. भरधाव पोलीस वाहन, वेगमर्यादा 40 किलोमीटर/आवर असलेल्या रोडवर ती गाडी 119 किलोमीटरच्या वेगानं याच वेळी अपघात घडला आणि त्यात जागीच त्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नंतर त्या अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा आरोप ठेवला गेला आणि $5,000चा दंड करून त्याला नोकरीवरून बडतर्फ केलं. पण एवढंच पुरेसं होतं का? तर नाही. मग कायदेशीर लढाईनंतर सिएटल सिटी गव्हर्नमेंटने $29 मिलियन म्हणजे सुमारे 262 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. अमेरिकेत याला रॉंगफुल डेथ क्लेम म्हणतात, जिथे कुटुंब भविष्यातील संभाव्य उत्पन्न, मानसिक वेदना आणि संस्थेची जबाबदारी यावर मोठी रक्कम मागू शकतं. आता भारताकडे वळूया. भारतात रस्ता अपघात भरपाई प्रामुख्याने मोटार व्हेकल ॲक्ट 1988 अंतर्गत दिली जाते. इथे कोर्ट एक ठराविक गणित वापरतं. मृत व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न, त्याचं वय, अवलंबित कुटुंबीय, भविष्यातील वाढ. साधारणपणे तरुण सुशिक्षित व्यक्तीसाठी भरपाई 50 लाख ते 2 ते 3 कोटी रुपयांपर्यंत असते. काही अपवादात्मक प्रकरणामध्ये 5 ते 10 कोटींच्या आसपास जाते, पण 200 कोटींपेक्षा जास्त भारतात जवळपास अशक्यच. मग आता इतका मोठा फरक का? अमेरिकेत नागरी दावे स्वतंत्रपणे दाखल करता येतात. ज्युरी सिस्टीममुळे नुकसान भरपाई प्रचंड वाढू शकते. सरकारी संस्थांनाही मोठी आर्थिक जबाबदारी घ्यावी लागते. भारतामध्ये मात्र भरपाई जास्त करून संरचित आणि मर्यादित असते. सरकारी नियंत्रणावर इतका मोठा आर्थिक दबाव क्वचितच येतो. म्हणजे आकड्यांमध्ये अमेरिका पुढे आहे, पण प्रश्न अजूनही उरतो, जीवाची खरी किंमत पैशात मोजता येते का? आणि भारताने भरपाईचे निकष बदलायला हवेत का, की सिस्टीम वेगळी असल्यामुळे तुलना करणंच चुकीचं आहे? आता तुमचं मत काय, आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.